माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली। यावर आरोप करण्यात आले की शपथविधी घाईघाईत पार पडला आणि हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या निर्णयामुळे झालं। अशा अनेक प्रश्नांवर आणि आरोपांवर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं। हे बाहेरचे सगळे लोक, कोणी तेलंगणाचा वार आहे तो म्हणतोय की अमुक कसं बनलं पाहिजे। ज्या लोकांच्या आमच्या पक्षाशी संबंध नाही, दुसरे पक्षाचे लोक जे कधी निवडणूक सुद्धा या महाराष्ट्राच्या जनतेकडून एक मतही त्यांना कधी प्राप्त मिळाल्याचा त्यांनी प्रयत्न केलेला नाही, हे आमच्यासारख्या लोकांच्या बद्दल काही उलटसुलट प्रचार करणं, चर्चा करणं, स्टेटमेंट देणं काही योग्य आहे का? अरे 1952 पासून माझे वडील महाराष्ट्राची जनतेने निवडून दिलं। मी अनेक वेळा लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेकडून निवडून गेलो आणि आमच्याबद्दल आणि आमच्या बॅकग्राऊंडबद्दल कोणी जर कॉमेंट करत असेल तर त्यांना लाज वाटायला पाहिजे की अशा गोष्टी ते करत आहे। मी महाराष्ट्राचा एक जनप्रतिनिधी म्हणून आज तुमच्या समोर इथे बसलेलो आणि पक्षाचा निर्णय ते योग्य रीतीनेच होईल, योग्य दिशेनेच होईल, योग्य व्यक्तीचाच होईल आणि माझ्याशिवायच होईल। आता याच्या पलीकडे मी काय म्हणावं? आमच्याकडून कधी विधान आलेलं नसताना उगीच उलटसुलट हे वादळ हे निर्माण करणं आणि आमच्या पक्षामध्ये संशय निर्माण करणं ही अत्यंत घाणेरडी ही गोष्ट आहे। मला अजिबात त्याच्या पलीकडे काय बोलायचं नाही आहे। आम्ही आमचा पक्ष आहे, आम्ही योग्य निर्णय ते घेणार आहोत आणि माझ्याशिवाय घेणार आहोत। आता त्याच्या पलीकडे मी काय तुम्हाला खुलासा करू शकतो?